नमस्कार. आपण पाहत आहात आपला भारत न्यूज. मी रवींद्र थोरात. ऑनलाईन बुकिंग करताना एक छोटीशी चूक आणि त्याची चर्चा थेट सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या एका पोस्टमुळे सध्या फिलिपाईन्समधील एक आगळीवेगळी घटना चर्चेचा विषय ठरली आहे. व्हायरल पोस्टनुसार फिलिपाईन्समधील बागियो शहरात विकेंडसाठी राहण्याची व्यवस्था शोधत असताना एका महिलेने चुकून महिलांच्या तुरुंगाच्या अधिकृत फेसबुक पेजवर संदेश पाठवला. तिने विचारलं, विकेंडसाठी एखादी रूम उपलब्ध आहे का? यावर संबंधित अधिकृत फेसबुक पेजवरून उत्तर आलं, मॅम, धिस इज ए जेल फॉर वुमेन. म्हणजेच, मॅडम, हे महिलांचं जेल आहे. या उत्तरानंतर संबंधित महिलेला आपली चूक लक्षात आली आणि व्हायरल पोस्टमध्ये दिसतं की तिने त्याबद्दल माफी मागितली. यानंतर या संवादाचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर झाले आणि अनेक नेटिझन्सनी त्यावर प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी ऑनलाईन बुकिंग करताना संबंधित पेजची खातरजमा करणं किती महत्त्वाचं आहे याकडे लक्ष वेधलं, तर काहींनी हॉटेल बुकिंगमधील ही आगळीवेगळी चूक ठरली अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. मात्र या घटनेकडे केवळ व्हायरल पोस्ट म्हणून न पाहता डिजिटल व्यवहार करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याची आठवण म्हणूनही पाहता येईल. ऑनलाईन कोणतीही जागा बुक करण्यापूर्वी संबंधित वेबसाईट, सोशल मीडिया पेज किंवा अधिकृत खात्याची खातरजमा करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑनलाईन बुकिंग करताना अशी चूक तुमच्याकडून कधी झाली आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा भारताचा बुलंद आवाज, आपला भारत न्यूज, सत्याचा ध्यास, जनतेचा विश्वास.